नमस्कार, मी शुभम. आपण पाहतात जागृत महाराष्ट्र. जागृत महाराष्ट्राच्या टॉप 10 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. थायलंड पर्यटन प्राधिकरणाच्या मुंबई शाखेच्या वतीने अमेझिंग थायलंड फूड फेस्टिवल 2025 चे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव 28 फेब्रुवारी ते 2 मार्च या कालावधीत बँड्रा येथील कोरोना गार्डन मध्ये होणार आहे. या महोत्सवात थायलंडच्या चारही भागातील खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येईल. तसेच विशेष शाकाहारी स्टॉलही उपलब्ध असतील. संतोष देशमुख हत्या प्रकरणावर खासदार बजरंग सोनवणे काय म्हणाले? हे प्रकरण का घडलं, यासाठी कोण जबाबदार आहे? हे प्रकरण घडवणाऱ्या लोकांना शासन झालं पाहिजे. पोलीस स्टेशनचे PSI यांनी वेळीच नोंद घेतली असती तर हे प्रकरण घडलं नसतं. 28 मे ला घटना घडली, खंडणीचा गुन्हा दाखल झाला. त्यावेळी पोलिसांनी जर अलर्ट मोडवर राहून पोलिसांनी कारवाई केली असती तर ही घटना घडलीच नसती. मुंबईत फूड फेस्टिवल 2025 हे नुकतेच शिवाजी पार्क इथे संपन्न. शिवाजी पार्क मुंबई इथे मुंबई फूड फेस्टिवल 2025 चे आयोजन करण्यात आलं होतं. या फेस्टिवलमध्ये वडापाव, पावभाजी, बोंबील फ्राय, पिझ्झा, पास्ता यांसारख्या विविध खाद्यपदार्थांचा समावेश होता. खाद्यप्रेमींसाठी हा महोत्सव एक आनंदाचा अनुभव ठरलाय. नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या भागलपूरमध्ये एक भाषण केले होते. या भाषणामध्ये कोणाला खाऊ देणार नाही असं म्हणाले. जनतेला आवाहन केलं की मला नाव कळवा, मग मी पुढे पाहतो. आम्ही त्यांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील 24 मंत्र्यांची नावं देणार आहोत. बघू मोदी पुढे काय करतात, असे संजय राऊत म्हणाले. मुंबई शहरासह उपनगरे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट पसरली आहे. तापमानात झालेल्या या वाढीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. आरोग्य तज्ज्ञांनी नागरिकांना गरजेपुरतेच घराबाहेर पडण्याचा सल्ला दिलाय. चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील हाय व्होल्टेज सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण मिळाला. असं होणं ऑस्ट्रेलियाच्या 5वीला पुजलेलं आहे की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण 2 वेळा उपांत्य फेरीचं गणित यामुळेच भंगलं होतं. नाशिक जिल्ह्यात कर्करोगाच्या प्रारंभिक निदानासाठी विशेष मोबाईल व्हॅनची सेवा सुरू करण्यात आली आहे. या व्हॅनद्वारे दररोज सुमारे 100 नागरिकांची मोफत कर्करोग तपासणी केली जाते. या व्हॅनद्वारे दररोज सुमारे 100 नागरिकांची मोफत कर्करोग तपासणी केली जाणार आहे. ही व्हॅन जिल्ह्यातील विविध गावांमध्ये जाऊन नागरिकांना त्यांच्या दारातच तपासणीची सुविधा उपलब्ध करून देईल. या उपक्रमामुळे कर्करोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यात निदान होऊन उपचार शक्य होणार आहेत. पुण्यात शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार. पुणे शहरातील स्वारगेट बस स्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर अत्याचाराची घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण शहर हादरलं असून पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला आहे. आरोपीची ओळख पटली असून त्याच्या अटकेसाठी शोध मोहीम राबवण्यात येत आहे. संयुक्त राष्ट्रात अमेरिकेचे एका आश्चर्यकारक भूमिका घेतली आहे. याने सगळ्या जगाला धक्का बसला आहे. रशियासोबत युद्ध सुरू होऊन 3 वर्ष पूर्ण झाली, म्हणून युक्रेननं संयुक्त राष्ट्रात एक प्रस्ताव मांडला. यात रशियाच्या हल्ल्याची निंदा करण्याचा आणि युक्रेनमधून तात्काळ रशियन सैन्य माघारीची मागणी करण्यात आली होती. या प्रस्तावावर अमेरिकेने आपल्या जुन्या धोरणांच्या विरोधात जाऊन प्रस्तावाच्या विरोधात मतदान केलं. अमेरिकेच्या मतदानाने सगळ्या जगाला धक्का दिला आहे. छावा चित्रपट पाहिल्यानंतर अभिनेते शरद पोक्षे यांनी तोंड भरून कौतुक केलं होतं. त्यावरून आता किरण मानेंनी पोस्ट करीत पोक्षेंवर निशाणा साधला आहे. छावासारख्या सुंदर सिनेमाचा भक्ती पिलावळीनं प्रोपोगेंडा म्हणून वापर करण्यास हैदोस घातला आहे, असे त्यांनी म्हटलं आहे. पहा जागृत, रहा जागृत. जागृत महाराष्ट्र, मुंबई. जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता. तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा www.jagratmaharashtranews.com. तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा. तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.